7व्या वेतन आयोगातील त्रुटी न भरपाई आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या कंत्राटी भरतीच्या निर्णयाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर आणि त्यांच्याशी संलग्न समविचारी संघटनांनी राज्यभर तीव्र आंदोलन पुकारले आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर जिल्ह्यातील संघटनेनंही संतप्त भूमिका घेतली असून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे आंदोलन करण्यात आलंय। 2017 मध्ये गठीत झालेल्या बक्षी समितीच्या शिफारशींनुसार 2019 मध्ये 7वा वेतन आयोग लागू झाला। मात्र आधी परिचारिका, परिसेविका, पाठ्यनिर्देशिका आणि बालरोग परिचारिका या पदांवरील कर्मचाऱ्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही। बक्षी समितीनंतरही 2023 मध्ये जाहीर झालेल्या दुसऱ्या खंडातही वेतन त्रुटी न भरून राहिल्याने परिचारिका वर्गामध्ये तीव्र नाराजी आहे। परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे वेतन त्रुटी दूर करणे, कंत्राटी भरती रद्द करणे, तात्काळ कायमस्वरूपी पदभरती सुरू करणे आणि 50हून अधिक रिक्त पदे पदोन्नतीद्वारे भरणे अशी मागणी केली आहे। त्याचप्रमाणे 40 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भत्त्यांबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणीही करण्यात आली आहे। मागण्या मान्य न झाल्यास 18 जुलैपासून राज्यव्यापी बेमुदत तीव्र काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या राज्य कार्यकारिणी पल्लवी रेणके यांनी दिली। महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना लातूर शाखा कोल्हापूर इथली मी राज्य प्रतिनिधी आहे आणि आज आम्ही जो संप पुकारलेला आहे, गेले 15 आणि 16 2 दिवस आम्ही आझाद मैदानावर धरणं आंदोलन केलेलं होतं आणि आज 17 रोजी आम्ही कामबंद आंदोलन केलेलं आहे। आम्ही बरेच वर्षापासून आमच्या बऱ्याच मागण्या प्रशासनाकडे मागत आहोत। 2022 साली पण आम्ही 10 दिवसाचा मोठा संप पुकारलेला होता, बेमुदत आंदोलन केलेलं। त्यापैकी फक्त एकच त्यावेळेच्या आंदोलनामुळे कंत्राटीकरण जे नर्सेसचं होतं ते रद्द झालेलं होतं। पण त्यानंतरच्या मात्र बक्षी समिती नंतरच्या आलेल्या खुल्लर समितीनं अधिपरिचारिका, परिसेविका आणि पाठ्यनिर्देशिका यांच्यातल्या ज्या वेतन त्रुटी आहेत त्या दूर केलेल्या नाहीत। ही आमची पहिली मागणी आहे। आमचा नर्सिंग भत्ता मिळाला पाहिजे। आमच्या नावामध्ये पदनांमध्ये जो नर्सिंग ऑफिसर म्हणून सगळीकडे झालेला आहे तर तो आम्हाला मिळाला पाहिजे। आमचे वेतन भत्ते मिळाले पाहिजेत। आज सरकार वेगवेगळ्या गोष्टींसाठी फक्त बेड संख्या वाढवते, वेगवेगळे युनिट सुरू करते, त्यानिमित्तानं पण आमची पदनिर्मिती झालेली नाही। आज नर्सिंग कॉलेजेस करतात त्या ठिकाणी शिक्षकांची पदभरती झालेली नाही। तर आमची प्रमुख मागणी आहे की पदनिर्मिती झाली पाहिजे। प्लस आमचा गणवेश भत्ता जो 120 रुपये आहे तो आता आम्हाला नवीन याच्याप्रमाणे मिळाला पाहिजे, जो केंद्र सरकारप्रमाणे आहे तो मिळाला पाहिजे आम्हाला। नंतर आमच्या विद्यार्थ्यांचं जे विद्यावेतन आहे जे खूप कमी आहे तर ते आता त्यांना विद्यावेतनही वाढलं पाहिजे, जी आम्ही मागणी धरून ठेवलेली आहे। नंतर आमच्या पदनामांबद्दल शासन निर्मिती शासन भत्ते जे आहेत ते आम्हाला मिळाले पाहिजेत। आणि आजचा हा जो संप आहे आम्ही 1 दिवसाचं काम बंद आंदोलन केलेलं होतं। आमच्या जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत उद्यापासून पूर्ण महाराष्ट्रभर शाखेचे सर्व परिचारिका बंधू भगिनी आम्ही बेमुदत संपामध्ये उतरणार आहोत। तर माझी प्रशासनाला एक मागणी आहे की आमच्या संपाची दखल घेऊन लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करा आणि आमच्या रुग्णसेवेचा जो मार्ग आहे तो सरकारने सुसह्य करावा, अन्यथा हे आंदोलन असंच सुरू राहील। यावेळी कोल्हापूर शाखेचे योगेश यादव, मनुजा रेणके, विमल कलकुटकी, दत्ता आयवळे, विजय परमार, निहारिका हुपरीकर, मानसी मुळे, विनोद पवार, रेश्मा गायकवाड यांच्यासह परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।